चला चला नाही ना मागणं लोटतं दादा. नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो होतो पुण्यामध्ये गणपती बघायला. पूर्ण फॅमिली आहे. चलो असं चालायचं, दुसरा पाय टाकायचा, पाय टाकतं. अरे चल, हा चल, काय नसतं. अगं थांब फक्त आता. पण ॲक्च्युली मेट्रोने चाललो, गाडी नाही घेतली आज. गाडी आपण घरीच ठेवली आणि मेट्रोने जायचं आपल्याला सिव्हिल कोर्टपर्यंत. मग तिथून आपल्याला पायी जायचं आहे. आता आई पहिल्यांदा आली मेट्रोने, पहिल्यांदा प्रवास करणार. डिस्ट्रिक्ट कोर्ट, जिल्हा न्यायालय. चला मित्रांनो, आपण आलो आता पुण्यामध्ये शनिवारवाड्याची इथे. आणि इथून आता सगळं वॉकिंग प्लाझा असू दे, वॉकिंग स्ट्रीट. आता इथून हे बघा, इथून फक्त आता पायी जायचं आहे, कारण गाड्या इकडून अलाउड नाहीच आहे. हा पूर्ण रस्ता वॉकिंग स्ट्रीट होऊन जातो गणपतीच्या सीझनला 10 दिवस. आणि हा बघा, इथं समोर आहे शनिवारवाडा. आता आपल्याला पहिलं कसबा गणपतीचं दर्शन घ्यायचं. आणि हे बघा, गणपतीच्या सीझनमध्ये इथे या साईडला सगळीकडे स्टॉल्स असतात. आहे शनिवारवाडा. आणि बघा इकडनं गर्दी. आता आपण आतमध्ये चाललोत. श्री कसबा गणपती मंदिर प्रवेशद्वार इकडे आहे. आतमध्ये पहिला मानाचा गणपती. हा नाही, ह्याच्या मागच्या साईडला. कसबा गणपतीच्या इथे हे आहे मेन मंदिर. इथे असतो 12 महिने आणि नंतर इकडे येतो. हे आहे पुण्याची ग्रामदेवता श्री कसबा गणपती यांचं मुख्य मंदिर. गणेशोत्सव काळामध्ये कसबा गणपतीची मुख्य मूर्ती इथे मंदिरासमोर असलेल्या जागेत भाविकांसाठी ठेवण्यात येते. कसबा गणपती हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापनेसाठी आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जनासाठी या गणपतीचा पहिला मान असतो. शनिवार वाड्यापासून अगदी जवळ असल्यामुळे आणि मानाचा पहिला गणपती असल्यामुळे आपण गणेशोत्सव काळात या मूर्तीचे पहिले दर्शन घेतो. कसबा गणपतीचं दर्शन झाले आणि आपण निघालो होतो दगडूशेठ गणपतीच्या दिशेने. काय हां. आणि हे बघा, इकडं समोर तिकडं आहे दगडूशेठ गणपतीचा देखावा. समोर जे मंदिर दिसतंय आणि इथून पुढे आता गर्दी असणारी चांगलीच. हे आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचं मुख्य मंदिर. आणि याच मंदिरात दगडूशेठ हलवाई गणपती वास्तव्यास असतो आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वेळी समोर चौकामध्ये स्थापित करतात. श्री दगडूशेठ गणपती हे पूर्ण पुण्याचं आराध्य दैवत असल्यामुळे इथे गणेशोत्सव काळामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्याचीच ही गर्दी. आम्ही शनिवारचं गणपती दर्शनासाठी निघालोत आणि शनिवार रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आज झाली होती. आणि मला माहीत होती की संध्याकाळी जास्त गर्दी होणार आहे विकेंड असल्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही दुपारी दर्शनासाठी गेलो, जेणेकरून आपल्याला थोडीशी गर्दी भेटेल. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या मंदिराचा देखावा सादर करतात. तर यावर्षी त्यांनी जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेश या शिव मंदिराचा देखावा सादर केला आहे. इथे दगडूशेठच्या दर्शनासाठी इतकी गर्दी असते की आपल्याला चालायचीही गरज नाही. गर्दीमध्ये थांबलं की आपोआप आपण पुढे जाऊ लागतो. जय जयकार. संध्याकाळच्या वेळेस विद्युत रोषणाईमध्ये या मंदिराचं सुंदर असं रूप पाहण्यास एक वेगळाच आनंद आहे. जसजसं आपण मंदिराच्या जवळ जातो तसतसं आपल्याला दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाची ओढ सतावत जाते.
चला आता मस्त असं दर्शन झालं दगडूशेठचं. आता आपण आलो तुळशी बागेकडे. बघा मस्त अशी फुलांची बाजारपेठ इकडं तुळशी बागेत. चला मी चला आता आपण आलो बाबू गेनू मंडळाच्या इथे. समोर दिसतोय तो बाबू गेनू मंडळ. बाबू गेनू मंडळ हे एक जुनं मंडळ असून हे तुळशीबाग परिसरातील एक मंडळ आहे आणि यावर्षी या मंडळाने मदुरई मीनाक्षी टेम्पल याचा देखावा सादर केला आहे. दर्शन घेत पुढे चालत राहा. एका ठिकाणी थांबू नका. व्यवस्थापक हुतात्मा बापूगेनू मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेश मान्य जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे. या मंडळाच्या गणपतीला नवसाचा गणपती म्हणजेच नवसाला पावणारा गणपती असे म्हणतात. दोन्ही बाजूस मध्यभागी व मंडपाच्या बाहेरील बाजूस केलेली आहे, तरी भाविकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. चला पुढे चालत राहा. एका ठिकाणी थांबू नका. चला पुढे चालत राहा. एका ठिकाणी थांबू नका. दर्शन घेत आहोत. पुढे चालत राहा. या पुढं स्वागतम सुस्वागतम. चला पुढे. नवसाचा गणपती व्यवस्थापक अध्यक्ष बाळासाहेब माने चला पुढे चालत राहा. जमलेल्या सर्व गणेश हार्दिक स्वागत. व्यंकटेश इलेक्ट्रिकल्स मंडप व्यवस्थापक भागवत मंडप गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या इथे आपल्याला एक इच्छापूर्ती कलश पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये भाविक नाणे टाकून आपली इच्छा व्यक्त करतात आणि ते नाणं त्या इच्छापूर्ती कलशामध्ये गेलं म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते अशी धारणा लोकांमध्ये आहे. चला वेदिकाचा गेला. या गणेशोत्सव काळामध्ये आपल्याला मंडई परिसरात अशा बऱ्याच वस्तूंचे सेल असणारे दुकान पाहायला मिळतात. आता आपण आलो आहोत मंडईचा गणपती म्हणजेच शारदा गणपती मंडळाचे. या इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनच्या बाटल्याचं प्रमोशन केल्याचं पाहायला मिळतं. यावर्षी मंडळाने लेण्यांमधील कोरलेल्या प्राचीन शिवालय मंदिर हा देखावा सादर केला आहे. इथे सुरुवातीलाच आपल्याला भला मोठा नंदी पाहायला मिळतो. हे आहे शारदा गणपतीचं मुख्य मंदिर, जे मंडपाच्या बाजूलाच आहे. आपण या मंदिरात पण जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आणि इथं 5 मिनिटासाठी विसावा घेतला. आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि घरच्यांना चालून थोडी भूक लागली होती, त्याच्यामुळे आपण इथे मस्त असा डोसा खायला थांबलो होतो.
भाऊ महाराज बोर्ड रोडवरती हे डोशाचं ठिकाण आहे. तुम्ही कधी गणपती पाहायला किंवा इतर वेळी आलात तर तुम्ही इथे मस्त असा डोसा खाण्यासाठी थांबू शकता. मस्त असा डोसा खाऊन निघालो. आम्ही येऊन पोचलो जिलब्या मारुती गणपती मंडळाच्या इथे. चला आता तुळशीबागेत जाऊ आपण. तुळशीबागचा गणपती जिलब्या मारुती गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही समोरच्या गल्लीतूनच तुळशीबागेमध्ये शिरलो. मानाच्या 4थ्या गणपतीचं दर्शन घ्यायला, म्हणजे तुळशीबाग गणपतीचं. तुळशीबागेत शिरताच आम्ही येऊन पोचलो मयुरेश मित्र मंडळाच्या इथे, जिथे पुणेरी पाट्यांचं प्रदर्शन भरलं होतं. या इथे आपल्याला बऱ्याच विनोदी पाट्या पाहायला मिळतील, जे वाचून अक्षरशः आपल्याला हसू येईल. या इथं मस्त अशा पुणेरी पाट्या आहेत, बऱ्याचशा पुणेरी पाट्या आहेत. एक जी मला वाटली की नाही का, हे ट्रॅव्हलिंग लॉंग ट्रॅव्हलिंग आउटिंग याला गावाकडे प्रेमळ भाषेत बोंबलं थिंडण्याचं होतं. म्हणजे आपण बोंबलं थिंडतो असं थोडक्यात. ट्रॅव्हल व्हिडिओज करतात ते थोडक्यात म्हणजे काय बोंबलं थिंडणे म्हणतात त्यांना, म्हणजे आपण बोंबलं थिंडतो. बघायचं बऱ्याच असे सुंदर पुणेरी पाट्या तिथे येऊनच ॲक्च्युली वाचायला पाहिजे. आता एवढं सगळं तर व्हिडिओमध्ये कसं आहे करणार, त्यामुळे इथं या. आणि कुठे काय पुढे पर्पलमध्ये चहामध्ये पार्ले बिस्किट किती वेळ बुडवायचे याचा अंदाज आला की जीवनाचे सार समजल्यासारखं आहे. हां इथं दिलेलं आहे बघा. हा एक पुणेरी पाटी सुविचार चांगला आहे. आता आपण येऊन पोचलोत मानाचा 4था गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. तुळशीबाग गणपती हा मेन तुळशीबाग मार्केटमध्येच बसवला जातो. हा मानाचा 4था गणपती आहे आणि पुण्यामधील जेवढे पण गणपती मूर्ती आहेत त्यापैकी हा एक उंच असा मोठा असा गणपती आहे. मंडळाने यावर्षी ओरिसामधील पुरी जगन्नाथ मंदिर याचा देखावा सादर केला आहे. चला आले का चला. आता संध्याकाळचे 7:30 वाजून गेले होते आणि प्रचंड असा जनसमुदाय रस्त्यावरती गणपती पाहण्यासाठी आला होता. हा आहे मानाचा 3रा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम मंडळ गणपती. इथे प्रचंड अशी गर्दी होती, त्यामुळे आपल्या आतमध्ये जाऊन दर्शन नाही घेतले, लांबूनच दर्शन घेतले. आणि मग मानाचा 2रा गणपती तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या इथं आल्यानंतर प्रचंड गर्दी पाहायला भेटली, जिथे धक्काबुक्की झाली. आपल्यासोबत फॅमिली होती, त्याच्यामुळं धक्काबुक्कीची रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून आपण इथेही बाहेरून दर्शन घेतलं आणि पटकन पुढे निघालो. आणि पुढेही भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे पुढचे गणपती आपल्याला व्यवस्थित बघता नाही आले. व्हिडिओ शूट करणं अवघड झालं, त्याच्यामुळे पुढे थोडे काही गणपती बघितले आणि मग आम्ही घरी परतलो. यावर्षी गणेशोत्सवात पाऊस नसल्यामुळे आणि लॉंग विकेंड असल्यामुळे लोकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती.